बहुजन समाज पार्टीने महिला मेळावे दक्षिण पश्चिम ह्या विधानसभा क्षेत्रातील महिला मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। त्या महिला मेळाव्यामध्ये उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व आया बहिणींचं, बहुजन समाज पार्टीतील एक कार्यकर्ता, एक पदाधिकारी या नात्याने तुम्हा सर्वांचं स्वागतही करते आणि अभिनंदनही करते। आणि त्यासोबतच या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व भाऊ बहिणी आयांना माझा स्वाभिमानाचा, सन्मानाचा मैत्रीपूर्ण जय भीम। बहुजन समाजातल्या महिलांचे महिला संमेलन होतात, कारण बहुजन समाजाचे जेही कार्यक्रम होतात किंवा बहुजन समाज पार्टीकडून जेही कार्यक्रम होतात त्या ठिकाणी घरची बाई म्हणते तुम्ही कार्यक्रमात चालले जा, त्या ठिकाणी जे जे होईल ते संध्याकाळी घरी आल्यावर मला सांगून दे जा। पण आम्ही महिलांची गुलामीची मानसिकता, आम्ही महिलाही त्या ठिकाणी जात नाही, म्हणून ह्या देशात ह्या राज्यात काय घडून राहिलेलं आहे याची आम्हाला अजिबात काहीही कल्पना नसते। कारण आम्ही रमाईला विसरलो, रमाईच्या वेदना विसरलो, तिनं काय सोसलं भोगलं ते विसरलो आणि टीव्हीवरच्या हिरोईनला रडताना पाहिलं, ती नकली अश्रू रडते, रड येत नाही, ग्लिसरीन डोळ्यात टाकते आणि नकली अश्रू ढाळण्यासाठी कडक कडक नोटा मोजून घेते। आणि आम्ही बहुजन समाजामधल्या बाया त्या डुप्लिकेट रडणाऱ्या बाईसाठी घडघड अश्रू रडतो। बाई बाई केवढा मोठा त्रास होईल म्हणतो, केवढं दुःख भोगून राहिला म्हणतो। ज्या सावित्रीनं सहन केलं भोगलं तिची आठवण येत नाही, तिचं जीवन चरित्र आम्ही वाचत नाही आणि नौटंकी करणाऱ्या बायका टीव्ही मधल्या पिक्चर मधल्या त्याचं रडणं पाहून अशा रडतो का हातातला रुमाल सुद्धा ओला चिंब होऊन जाते। ही बहुजन समाजातल्या महिलांची गुलामीची मानसिकता आहे आणि ह्या गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी बहुजन समाजाला ही महिला संमेलनं घ्यावी लागतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानसिक गुलामीची व्याख्या करताना म्हणतात, जो सत्य नाकारतो, जो बुद्धीच्या कसोटीवर तपासून पाहत नाही, तो मानसिक गुलाम असतो। एकताची राजकीय गुलामी आपल्याला झिडकारता येईल, सांस्कृतिक गुलामी, सामाजिक गुलामी हे आपण याच्यातून मुक्त होऊ, पण जर का माणूस मानसिक गुलामीतून जर मुक्त होऊ शकला नाही तर त्याची कुठेही प्रगती होऊ शकत नाही। त्या मानसिक गुलामीमध्ये आम्ही महिला आहोत। म्हणून काय घडलं एक प्रसंग सांगते। ओबीसी समाजाच्या घरी एक मोठा पूजेचा कार्यक्रम होता, मंदिरांमध्ये जेवणाचा। त्या कार्यक्रमामध्ये त्या मंदिरात नारळ फोडलं। मानसिक गुलामी कशी असते आमच्या आईची बहुजन समाजामधल्या। त्या मंदिरात नारळ फोडलं, त्या नारळ फोडल्यानंतर त्याच्यातून पाणी निघालं। तर आमच्या बहुजन समाजामधले पोरं एवढे हुशार राहते, पण काही काही माया त्याची बौद्धिक प्रगती खुंटवण्याचं काम सुद्धा करतात। त्यातलीच ही माय, ती पोरगा टाळ्या वाजवायला लागते आणि आपल्या आईला विचारतो की आई आई म्हणते बाबांनी नारळ फोडलं, या नारळातून पाणी निघालं, याचं कारण काय आहे सांग बरं म्हणते। तर आई म्हणते देवाची करणीनं नारळात पाणी। बाजूलाच दुसरं एक मंदिर लागून असते, त्या मंदिरात नारळ फोडते, त्या नारळातून पाणीच निघत नाही। पुन्हा बहुजन समाजातल्या हुशार पोराला प्रश्न पडते की माझ्या बाबांना पहिलं नारळ फोडलं तर पाणी निघालं आणि दुसरं नारळ फोडलं तर पाणीच निघालं नाही। पुन्हा आपल्या आईला प्रश्न विचारतो, आई आई बाबांनी दुसरं नारळ फोडलं तर पाणीच निघालं नाही, याचं कारण काय आहे सांग बरं म्हणते। पुन्हा ती आई सांगते, काय सांगते, देवाची करणीनं कधी कधी नसते नारळात पाणी। म्हणजे आम्हाला राजकीय गुलामीतून बाहेर काढा देव, सामाजिक गुलामीतून बाहेर काढा देव, चिकित्सा करायची आहे देव पाहत बसन,
वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगायचा आहे, देव पाहत बसन. ह्या बहुजन समाजानं देव 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 करत सारा ठेका देवाकडे सोपवून दिला आणि बहुजन समाजाचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं की मला तुमच्यामधला पंतप्रधान झालेला पाहायचा आहे, हे आम्ही 85% असणाऱ्या मानसिक गुलामीमधल्या बहुजन समाजानं, त्यातल्या त्यात प्रामुख्याने बहुजन समाजाच्या महिलांनी बापाचं स्वप्न कधीही आम्ही समजून घेतलं नाहीये. बापानं काय सांगितलं? राजकीय सत्ता हस्तगत करा. राजकीय सत्ता हस्तगत करून तुमच्या समस्यांचे सगळे द्वार जर का कुठे असतील तर ते राजकीय सत्तेमध्ये आहे. राजकीय सत्ता हस्तगत करून तुम्ही आपल्या समस्या सोडवू शकता. भारतीय संविधानानुसार तुम्हाला जे जे पाहिजे आहे ते तुम्ही मिळवू शकता, पण त्यासाठी राजकीय सत्ता हस्तगत करा. पण आमच्या बापानं जे जे सांगितलं, आम्ही तर लई हुशार आहोत पोरं पोरी. आपण हुशार, आपल्या बापापेक्षा आपण हुशार, आपल्यापेक्षा हुशार आपले पोरं. आपल्या बापापेक्षा जास्त हुशार आम्ही झालो आणि म्हणून आमचा सत्यानाश करून बसलो. आमच्या बापाला आम्ही कधी समजून घेतलं नाही. ह्या मानसिक गुलामीतून जोपर्यंत महिला बाहेर पडणार नाही तोपर्यंत ह्या मानसिक गुलामीमधून सुटका होणार नाही. नाही तर देवाची करणी म्हणता म्हणता सर्व वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आज आम्ही का मानसिक गुलामीमध्ये आहोत? रमाईचं नाव घेतो आम्ही, पण त्या रमाईनं जे भोगलं त्या वेदना आम्ही कधी समजून घेतल्या आहे का? रमाईनं जे सोसलं ते आम्ही कधी समजून घेतलेलं आहे का? त्या रमाईला, त्या बाबासाहेबाला आम्ही कधीच समजून घेतलं नाही. म्हणून बाबासाहेबांचं योगदान माहीत नाही, बाबासाहेबांचं बलिदान माहीत नाही. आणि ज्या लोकांनी बाबासाहेबांचा खून केला त्याचा बदलाही आम्ही अजूनपर्यंत घेऊ शकलो नाही. का घेऊ शकलो नाही? आम्ही जेव्हा एखाद्या खैरलांजी सारखी दुर्घटना घडते तेव्हा आमच्यामध्ये अख्खा भारत पेटवण्याची ताकद आहे. आणि जेव्हा राजकीय सत्ता हस्तगत करायची असते तेव्हा पुन्हा तुकड्या तुकड्यामध्ये मार्ग वेगळे काढतो आम्ही. तो आमचा, तो आमचा, तो बारक्या, तो बावणे, तो लाडवण, तो ओबीसी, तो एसटी, तो आमचा नाही, तो तुमचा नाही. ह्या मानसिक गुलामी मधले फाटे आम्ही केव्हापर्यंत असे झेलणार आहोत? कारण आम्हाला त्या त्याग करणाऱ्या रमाईचा विसर पडलेला आहे. बाबासाहेबांचे खरे वारसदार जर कोणी असतील आंबेडकर चळवळीच्या, तर ते श्रेय जाते मान्यवर कांशीराम साहेबांना. आणि बाबासाहेबांचे जे 2 स्वप्न होतं ते 2च स्वप्न उराशी बाळगून मान्यवर कांशीराम साहेबांनी या अखंड देशामध्ये, भारत देशामध्ये काम केलेलं आहे. ते स्वप्न होतं या देशाला, संपूर्ण भारत देशाला बौद्धमय करण्याचं आणि तुम्हाला शासनकर्ती जमात बनवण्याचं. का? कारण तुमच्या ज्या काही समस्या आहेत, तुमच्या आर्थिक समस्या आहेत, तुमच्या शैक्षणिक समस्या आहेत, तुमच्या धार्मिक समस्या आहेत, काय तुमच्या समस्या नाहीत? मुठभर लोकांच्या घरी नोकऱ्या आल्या म्हणजे झालं, संपूर्ण समाजाच्या समस्या सुटलेल्या आहेत. आज आमच्या रिक्षा चालवणारा बांधव असेल, आज आमची धुणे भांडी करणारी भगिनी असेल, तिला तिच्या मुलाच्या शिक्षणाची समस्या भेडसावत नाही काय? तिला वाटत नसेल तुमचे मोरं जेव्हा कॉन्व्हेंटमध्ये जातात तर तिच्या पोरांनीही कॉन्व्हेंटमध्ये जायला पाहिजे, शिकायला पाहिजे, टपटप इंग्लिश बोलायला? तिला वाटत नसेल? तुम्हाला वाटत नाही का की या देशामध्ये समता स्थापन व्हायला पाहिजे, जे आमच्या संत गुरु महापुरुषांचा विचार होता, जो आमच्या संत गुरु महापुरुषांचा स्वप्न होता? नाही वाटत तुम्हाला? आणि जर तुमच्या काहीच समस्या नसतील, सगळ्या समस्या जर तुमच्या हल झालेल्या असतील, तर मी म्हणते तुमच्यासारखे सुखी कोणीच नाही. तुमच्यासारखे सुखी कोणीच नाही. आज शिक्षणाचा बाजारीकरण झालेला आहे. आमच्या महापुरुषांनी अथक परिश्रम करून, अथक प्रयत्नांनी आमच्यासाठी शिक्षणाचे दार खुले केले. आज शासकीय शाळांमध्ये आपल्या मुलांना कोण पाठवते? म्युन्सिपाल्टीच्या शाळांमध्ये कुणाचे मुलं शिकतात? आणि या शिक्षणाचा बाजारीकरण केला. हा शिक्षणाचा बाजारीकरणही त्यांनी कसा केला? कारण त्यांना माहित होतं की बाबासाहेबाच्या एका वाक्याला मानणारी ही लोक, बाबासाहेबांनी म्हटला की शिका
आम्ही बाबासाहेबांच्या शब्दाला आग दिली आणि शिकायला लागलो. आज बाबासाहेबांचा हो म्हणणारे लोक, बाबासाहेबाला आपला बाप मानणाऱ्या लोकांचे कालची स्थिती काय होती आणि बाबासाहेबांनी शिका म्हटल्याबरोबर जेव्हा शिकायला लागलो, कालच्या आमच्या आर्थिक नियोजनाचा ग्राफ आणि आजच्या आर्थिक नियोजनाचा ग्राफ पहा तर आमचा ग्राफ वाढलेला दिसेल. कुणामुळे? बाबासाहेबांनी शिका म्हटला म्हणून. काल गाव कुसाबाहेर राहणारा हा महार आज आम्ही कॉलोन्यांमध्ये राहत आहोत. कुणामुळे राहत आहोत? बाबासाहेबांनी आम्हाला शैक्षणिक आरक्षण दिला, त्यामुळे आज आम्ही नोकऱ्यावर लागलो आणि कॉलोन्यांमध्ये राहत आहोत. म्हणजे आम्ही कॉलोन्यांमध्ये राहत आहोत तर ज्याला संपल्या का समस्या? पण आजही आमचा बराच मोठा समूह, आजही या देशातील आमचा बराच मोठा समूह त्याला रोजमर्राची जिंदगी करून संध्याकाळी त्याची चूल कशी पेटेल याची चिंता लागलेली असते. मग काय त्यांच्यासाठी आम्ही विचार करायचा नाही? आग्र्याच्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणाले होते की मला शिकल्या सवरल्या लोकांनी धोका दिलेला आहे. आणि मान्यवर साहेबांनी त्यांना वाचताना की बाबासाहेब असे का म्हणाले की मला शिकल्या सवरल्या लोकांनी धोका दिला, तर मान्यवर कांशीराम साहेबांनी या शिकल्या सवरल्या लोकांनाच एकत्रित करण्याचं काम केलं आणि यांना एकत्रित करून एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला. त्यांना सांगितलं की बाबासाहेब म्हणतात तुम्ही धोका दिला आणि कशा पद्धतीनं तुम्ही धोका दिला हे त्यांना समजावून सांगितलं. बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा बाबासाहेबांनी जे करायला सांगितलं ते आम्ही करायला पाहिजे. जर ते आम्ही करत नाही म्हणजेच आम्ही बाबासाहेबांच्या विरोधामध्ये ठाकत आहोत. आम्ही इकडे तर माझे बाबासाहेब म्हणतो, मोठ्या बेंबीच्या देठापासून ओरडत असतो बाबासाहेबांचा विजय असो, बाबासाहेबांचा विजय असो. केव्हा केला तुम्ही बाबासाहेबांचा विजय? केव्हा केला सांगा बरं? खोटे नाटेच नारे द्यायचे बंद करा. आता हे खोटे नाटे नारे द्यायचे आणि आता प्रतिज्ञा करा की जोपर्यंत या विधानसभेमध्ये बाबासाहेबांच्या हत्ती मी पाठवणार नाही तोपर्यंत बाबासाहेबांचा विजय असो असा नारा देणार नाही. अशी जरा प्रतिज्ञा घ्या, काही तर करून दाखवा. ज्या लोकांनी तुमच्या मताच्या अधिकाराला नाकारलं होतं, पण धन्य हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांनी लढून झगडून तुमच्या मताचा अधिकार तुम्हाला दिला. जेव्हा बाबासाहेबांच्या हातामध्ये या देशाचा संविधान लिहिण्याचं, या देशाचे भाग्य लिहिण्याची पाळी आली आणि बाबासाहेबांनी जेव्हा या देशाचा संविधान लिहिला तर संविधान लिहिताना आम्हाला आमच्या अधिकार लिहून दिलं आणि मताचे अधिकार जेव्हा बाबासाहेबांनी लिहून दिलं त्यावेळेस हेच लोक संसदे म्हणत होते की म्हणे तेली तांबोळ्या हा लोकमान्य टिळक, ज्याला लोकमान्य म्हणतात तो लोकमान्य टिळक म्हणायचा की म्हणे तेली तांबोड्यांना मताचे अधिकार देऊन ते काय करणार आहेत? काय तेली संसदेत जाऊन घाणा चालवतील म्हणे? कुणबी संसदेमध्ये जाऊन काय शेती करणार आहेत म्हणे? या प्रकारे प्रत्येक जातीला पडताडीत केलं. पण बाबासाहेबांनी त्या सर्वांना चूप करून म्हटलं की या देशातला लंगडा असो, पांगडा असो, लुला असो, आंधळा असो, गरीब असो, कसाही असो, पण मी त्याला त्याच्या मताचा अधिकार देईन. पुन्हा हे काय म्हणत होते? शिकल्या सवरल्या लोकांनाच मताचा अधिकार द्या. जो शिकला असेल, ज्याच्याजवळ 10 एकर जमीन असेल. काय त्या काळामध्ये तुमच्या मायबापाजवळ 10 एकर जमीन होती? तुमचे पूर्वज शिकलेले होते, ग्रॅज्युएट झालेले होते. अरे आम्हाला या वर्णवादी व्यवस्थेने शिक्षणाची सोयच मिळू दिली नाही. कुठं आमचे मायबाप शिकले होते? कुठं आमच्या जवळ 10 एकर जमीन होती? खायची धडगतीची सोय नव्हती. कुठं आमच्या जवळ 10 एकर जमीन होती? दुसऱ्याची जी हुजुरी करत हा समाज जगत होता. बाबासाहेबांनी त्यालाही मताचा अधिकार दिला आणि ज्यावेळेस हा पारित झाला त्यावेळेस बाबासाहेब संसदेमधून अत्यंत खुश मुद्रेने बाहेर निघतात. कृपलानी नावाचा ब्राह्मण म्हणतो की मिस्टर आंबेडकर, आज असा काय खेळ खेळल्या तुम्ही पार्लमेंटमध्ये जो मोठ्या खुशीने तुम्ही बाहेर निघालात? तेव्हा बाबासाहेब म्हणतात, होय कृपलानी, आज मी खूप खुश आहे. म्हणे का खुश आहे? कारण म्हणे मी या देशातल्या लोकांना त्याच्या अधिकाराच्या भरोश्यावर या देशाचा राज्यकारभार चालवण्याचा, राजा बनवण्याचा अधिकार मी त्याला दिलेला आहे म्हणे. तेव्हा कृपलानी नावाचा ब्राह्मण हसतो आणि हसून म्हणतो बाबासाहेबाला की मिस्टर आंबेडकर, तुम्ही ज्यांना या मताचा अधिकार दिला त्यांचा अधिकार आम्ही म्हणे पैशाने विकत घेऊ, आम्ही पैशाने विकत घेऊ. तेव्हा बाबासाहेब म्हणतात, कृपलानी मला माहीत आहे
मला माहित आहे की तुम्ही पैशाने विकत घ्याल, पण ज्या दिवशी या देशातल्या लोकाला त्याच्या मताचा अधिकार समजेल, त्याच्या वोटाची किंमत समजेल, त्याच्या वोटाचं मूल्य समजेल, वन मॅन वन व्होट वन व्हॅल्यू, एक व्यक्ती एक वोट एक मूल्य, या देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेला राष्ट्रपती जो आहे त्याच्याही वोटा तो जेव्हा वोटिंग करतो तेव्हा त्याचा वोटही एकच गिनला जातो, आणि या देशातला भिकारी असेल तो जेव्हा वोटिंग करतो तर त्याचाही वोट एकच गिनला जातो. या देशातल्या राष्ट्रपतीला एक वोटाचे मूल्य 10 मोजता येत नाही, किंवा या देशातला भिकाऱ्याला एक मोताची मत एकच मोजता येत नाही, तर भिकाऱ्याच्याही वोटाची किंमत आणि राष्ट्रपतीच्याही वोटाची किंमत एकसारखी आहे असे बाबासाहेब म्हणतात. ज्या दिवशी त्याला मताचे मूल्य समजेल त्या दिवशी माझा समाज वोट विकणार नाही, म्हणजे बहुजन समाज आपले मत विकणार नाही. मला माहित आहे कृपलानी म्हणे, पण आज काय एवढे वर्ष जाऊनही आम्हाला आमच्या मताचे मूल्य समजलं नाही. तरी बाबासाहेब मोठ्या आसेने कृपलानींना म्हणतात की कृपलानी, मी या देशात हयात असेल वा नसेल, पण ज्या दिवशी बहुजन समाज आपल्या मताचे मूल्य समजेल त्या दिवशी तो वोट विकणं बंद करेल. का आम्हाला समजलं नाही आमच्या मताची किंमत? अगं, वोटामुळे राजा बनते. आधी एक काळ असा होता की राणीच्या पोटातून राजा निर्माण व्हायचा, पण बाबासाहेबांमुळे आज आमच्या बायलट पेपरच्या माध्यमातून आम्ही राजा निर्माण करतो. राजा निर्माण करणारे तुम्ही लोक आहात, राजा बनवणारे तुम्ही लोक आहात. राण्या म्हणून तुम्हाला अधिकार मिळालेला आहे, या अधिकाराची जरा किंमत ठेवा. बाबासाहेब म्हणतात की आपण आपल्या माय बहिणीच्या इज्जतीची जशी रक्षा करतो त्याही पेक्षा जास्त आपल्याला आपल्या वोटाचं रक्षण करायचं आहे. मित्रांनो, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पक्षातर्फे अनेक कार्यक्रम आपण घेत आहोत. त्यातला सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम आपला असा असणार आहे की आपण केवळ अनुसूचित जाती म्हणजे मागासवर्गीय किंवा बौद्ध समाज किंवा आंबेडकरवादी लोक, बाबासाहेबांना मानणारे लोक यांचं संघटन न करता आपण त्यामध्ये इन्क्लुझिव्ह म्हणजे सगळ्यांना सामावून घेणे, यासाठी ओबीसी लोक, ओबीसी महिला, ओबीसी बांधव, आदिवासी लोक, आदिवासी महिला, आदिवासी बांधव, मुस्लिम लोक या सर्व घटकांना समाजातील आपल्यामध्ये सामावून घेऊन सर्वांनी एकत्रपणे काम करण्याची आता गरज निर्माण झालेली आहे. आणि म्हणून सर्वांनी एकत्र राहून आपण जर काम केलं तरच आपल्याला यश मिळणार आहे, तरच आपला विजय होणार आहे. अन्यथा 10 ते 12% लोक एकत्र येऊन आपल्याला यश मिळणार नाही. कांशीरामजी म्हणायचे की आपण जर फक्त अनुसूचित जातीचे लोक एकत्र आलो तर आपण कधीच सत्ता हासिल करणार नाही, सत्ता प्राप्त करू शकणार नाही. म्हणून आपल्याला अनुसूचित जातीच्या सोबत अनुसूचित जमाती सोबत घ्याव्या लागतील, अनुसूचित जमाती सोबत आपल्याला ओबीसी सोबत घ्यावे लागतील. आणि मग 15% अनुसूचित जाती, 60.5% अनुसूचित जमाती, 22.5% झाले. त्याच्यामध्ये 52% आणखी मिळवा तर 52% आणि हे 22.5% हे झाले 75%. आणि मग त्याच्यामध्ये जर आपण अल्पसंख्याक लोक, मुस्लिम समाज जर आपण घेतला तर हे झाले 85%. आणि हे 85% लोक हे जर आमचं टार्गेट असेल तर या देशामध्ये सत्ता प्राप्त करणे आपल्याला कदापिही कठीण ठरणार नाही. अट फक्त एकच आहे की हे सर्व लोक एकत्र आले पाहिजे, आणि तीच खरी गोमाय, तीच खरी मेख आहे. काही लोक त्यांना म्हणायचे की जी गोष्ट आतापर्यंत घडली नाही ती गोष्ट आता कशी घडेल, तर कांशीरामजी त्यांना म्हणायचे की मी 85% एकत्र करण्याचं स्वप्न बघतो. हे स्वप्न पुरं होईल की नाही हे सांगता येत नाही, पण एक गोष्ट मात्र खरी आहे की मी 35 ते 40% लोकांना जरी एकत्र आणू शकलो तरी सुद्धा मी सत्ता प्राप्ती करू शकतो, आणि या सत्तेच्या जोरावर पुन्हा 85% लोकांना एकत्र आणू शकतो. हा दुर्दम्य विश्वास त्यांच्या मनात होता, आणि तोच विश्वास आता आपल्याला पुन्हा आपणा सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आपल्याला घालायचा आहे, त्यांच्या मनामध्ये तो तेवत ठेवायचा आहे. आणि यासाठी अशा प्रकारचे संमेलनं घेणं गरजेचं आहे. महिलांचं योगदान सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये अनन्यसाधारण आहे. प्रचंड मोलाचं आणि महत्त्वाचं असं योगदान आहे.
सावित्रीबाई फुले जर महात्मा फुल्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या नसत्या तर महात्मा फुलेंना प्रचंड असं कार्य करता आलं नसतं. माता रमाई जर बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या नसत्या तर बाबासाहेबांना एवढं प्रचंड कार्य करता आलं नसतं. आणि म्हणून तेच कार्य आता आपल्याला करायचं आहे. निवडणुकीमध्ये किंवा राजकीय कार्यक्रमामध्ये केवळ पुरुषांनीच काम केले पाहिजे असे काही आवश्यक नाही. महिला देखील त्यांच्या सोबत काम करू शकतात, त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतात, त्यांच्या गैरहजेरीमध्ये काम करू शकतात. कुटुंबामध्ये आपला माणूस जर समजा कामासाठी गेला असेल, सामाजिक किंवा राजकीय कामासाठी गेला असेल तर घर सांभाळून त्याची मदत करू शकतात. आणि जर प्रत्यक्ष लढाई करायची असेल तर प्रत्यक्ष रणांगणावर आपण लढाई देखील करू शकतात, जशा आमच्या या भगिनी या ठिकाणी करत आहेत. मी उषाताई बौद्ध यांना बघतो, त्या सकाळी 7 वाजता घर सोडतात तर रात्री 11 वाजता घरी जातात आणि तेही आपलं कुटुंब सांभाळून इतका त्याग त्या करत आहेत. हे फक्त एक उदाहरण मी आपल्याला सांगितलेलं आहे. महिलांनी जर मनात आणलं आणि त्यांनी जर ठरवलं तर ते पुरुषांपेक्षाही जास्त योगदान आपल्या या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये आपण करू शकता आणि ते आपल्याला करण्याची गरज आहे. सावित्रीबाई फुल्यांनी एक बालहत्या प्रतिबंधक गृह काढलं. बालहत्या प्रतिबंधक गृह आपल्या दरवाजासमोर एक टोपली ठेवली, तिथं बोर्ड लावला की ज्या मातेला आपला मुलगा मुलगी इथे ठेवून द्यायची असेल त्यांनी ठेवून जावं, घंटी वाजवावी आणि निघून जावं. तर ज्या कुमारी माता होत्या किंवा ज्या विधवा माता होत्या त्या बाया आपल्या मुलाला त्या टोपलीत ठेवायच्या, दारावरची घंटी वाजवायची आणि निघून जायची. आणि त्या मुलांचा सांभाळ हे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले करायचे. अशाच एका सांभाळ केलेल्या मुलाला त्यांनी दत्तक मानलं आणि त्या मुलाचं नाव ठेवलं यशवंत. तर यशवंत ज्योतिबा फुले हा ज्योतिबा फुल्यांचा मुलगा, दत्तक मुलगा, सावित्रीबाई फुलेंना मुलगा नव्हता. एवढा पुढाकार किंवा एवढं क्रांतिकारी कार्य या महिलांनी त्यावेळेस केलं, म्हणून आज आपल्याला हे चांगले दिवस पाहायला मिळालेले आहेत. पण आपलं दुर्दैव असं आहे की ज्या सावित्रीबाई फुल्यांनी भिडेंच्या वाड्यामध्ये शाळा काढली, पुण्याला भिडेंचा वाडा आहे, त्या वाड्याला मी भेट दिलेली, आपणही कधी भेट द्या. पुण्याला त्या वाड्यामध्ये, ज्या वाड्यामध्ये या नवरा बायकोनी प्रथम शाळा काढली मुलींच्या शिक्षणासाठी, कारण त्यावेळेस मुलींच्या शिक्षणाची शाळा म्हणजे शिक्षणासाठी शाळेची सोय नव्हती. अख्ख्या भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये कुठेही मुलींना शिकवले जात नव्हते, अगदी ब्राह्मणांच्या मुलींना सुद्धा शिकवले जात नव्हते. अशा परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी भिडेंच्या वाड्यामध्ये शाळा काढली. आज त्या वाड्यामध्ये एक वडाचं झाड आहे आणि त्या झाडाला आपल्या ओबीसी समाजाच्या महिला त्या झाडाच्या भोवती फिरून त्या वडाच्या झाडाची पूजा करतात आणि वटसावित्रीचं आपलं व्रत पाळतात. किती म्हणजे विरोधाभास आहे बघा. विरोधाभास आहे की ज्या सावित्रीबाईनं संपूर्ण मुलींना शिक्षण देण्याचं कार्य केलं, बालहत्या प्रतिबंधक गृह काढलं आणि ज्या समाजातल्या वाईट चालीरीती होत्या या चालीरीती तोडण्यासाठी त्यांनी कार्य केलं, त्याच सावित्रीबाई फुलेंच्या भिडेवाड्यामध्ये आजही महिला त्या ठिकाणी वटसावित्रीची पूजा करतात आणि वटपौर्णिमा साजरी करतात. तर मित्रांनो, आपल्याला ही संधी आहे, आता हे परिवर्तन आपल्याला घडवायचं आहे आणि त्यासाठी आता महिलांनी पुढे आलं पाहिजे असं मला म्हणायचं आहे. महिलांनी केवळ पुरुषांच्या बरोबरीनं साथ देणे हीच केवळ काळाची गरज नाही, तर आपण नेतृत्व केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी नेतृत्व केलं. सावित्रीबाई फुल्यांनी नेतृत्व केलं. त्या काळी त्या अशिक्षित होत्या, त्या शिक्षित झाल्या, आपल्या नवऱ्याकडून त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्यांनी नेतृत्व केलं. त्याच प्रकारे आता वेळ आलेली आहे की आता आपण नेतृत्व केलं पाहिजे आपल्या आंदोलनाचं. आपलं जे परिवर्तनाचं जे आंदोलन आहे, समतावादी जे आंदोलन आहे, या आंदोलनाचं आपण नेतृत्व केलं पाहिजे. आम्हाला तर या गोष्टीचा अभिमान आहे की ज्या पक्षाला आम्ही बिलॉंग करतो, ज्या पक्षाचे आम्ही कार्यकर्ते आहोत, त्या पक्षाचं नेतृत्व एका सक्षम आणि भक्कम महिलेकडे आहे. त्याचा आम्हाला आनंद आणि अभिमान आहे. आणि तोच प्रकार आता आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण गिरवला पाहिजे आणि यासाठी महिलांमधून नेतृत्व पुढे आलं पाहिजे. त्यासाठी आपण कार्य करावं. ज्यांच्यामध्ये क्षमता आहे त्यांना संधी दिली जाईल, त्यांनी पुढे यावं आणि आपल्या समाजाचं नेतृत्व करावं अशी माझी आपणा सर्वांना विनंती आहे. मित्रांनो, आपल्या ज्या महिला आहेत
या महिलांना त्यांचं प्रबोधन करण्याची कुठलीही संधी आपण सोडू नका. ठिकठिकाणी प्रबोधनाची फार आवश्यकता आहे. कारण प्रबोधन जर झालं नाही, आपण जर वारंवार त्यांना सांगत राहिलो नाही, त्यांच्या डोक्यामध्ये चांगले विचार घालत राहिलो नाही, ठिकठिकाणी प्रबोधनाची फार आवश्यकता आहे. कारण प्रबोधन जर झालं नाही, आपण जर वारंवार त्यांना सांगत राहिलो नाही, त्यांच्या डोक्यामध्ये चांगले विचार घालत राहिलो नाही, तर पुन्हा त्या मागे पडतात. काही दिवस येतात आणि पुन्हा मग त्या मागे पडतात. असं होता कामा नये. सातत्याने आपण त्यांच्या संपर्कात राहिलो पाहिजे. ही जबाबदारी आपल्या कार्यकर्त्यावर आहे, कार्यकर्त्या महिलांवरती आहे की त्यांनी आपल्या ओबीसी महिला, आपल्या आदिवासी महिला, आपल्या भटक्या जमातीच्या महिला, या सर्व महिलांना आपल्या महापुरुषांनी कोणतं कार्य केलं, बाबासाहेबांनी कोणतं कार्य केलं, गाडगे महाराजांनी कोणतं कार्य केलं, संत कबीरांनी कोणतं कार्य केलं, तुकडोजी महाराजांनी कोणतं कार्य केलं, हे सगळं आपण त्यांना सांगितलं पाहिजे. आणि हळूहळू आपण त्यांना त्यांच्या या मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढून त्यांना समतावादी विचारांच्याकडे नेलं पाहिजे. त्यांना पुरोगामी विचार सांगितले पाहिजे, त्यांना समतेचा विचार सांगितला पाहिजे, त्यांना आपण पुढे येण्याची आपण त्यांना शक्ती दिली पाहिजे, असं मला म्हणायचं आहे. जेव्हा बाबासाहेब एका महिलांच्या संमेलनामध्ये गेले होते, त्या संमेलनामध्ये बाबासाहेब म्हणतात, त्यावेळेस आपल्या ज्या महिला होत्या त्या अंगामध्ये कथलाचे दागिने घालत होत्या. कथील आपल्याला माहीत आहे ना, सोनं नाही आणि चांदी पण नाही, कथलाचे दागिने. माझ्या आजीच्या पायामध्ये कथलाची रिंग होती, मला माहीत आहे, मी पाहिली आहे ती माझ्या डोळ्याने. तर ते असे जाड जाड पायामध्ये घालतात ना, ते दोन काय म्हणतात त्याला माहीत नाही, तोडे. तर ते कथलाचे तोडे होते, दोन जाड जाड, माझ्या आजीच्या पाय मरेपर्यंत होते. तर बाबासाहेब आपल्या महिलांना म्हणाले की तुम्ही आजपासून कथलाचे दागिने घालणं बंद करा. घालायचे असतील तर सोन्या चांदीचे घाला, कथलाचे घालू नका, कारण ही मागासलेपणाची निशाणी आहे, बाबासाहेब सांगत होते. तर मुद्दा असा आहे की आपल्या ज्या महिला आहेत त्या अजूनही काही जुन्या पारंपरिक पद्धतीमध्ये आहेत. विशेषतः ग्रामीण भागामध्ये हा प्रकार आपल्याला दिसून येईल. मी मराठवाड्यामध्ये काम केलेलं आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये काम केलं आहे, त्या ठिकाणी तर आणखीच जास्त प्रकार आहे. तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो की मराठवाड्यामध्ये अशी एक घटना घडली की एक प्राध्यापक होता आणि त्याची बायको. आता प्राध्यापक म्हणजे शिकलेला माणूस आणि त्याची बायको ती पण शिकलेली. आणि या प्राध्यापकांनी काय करावं, तर या प्राध्यापकांनी गावामध्ये जाऊन एका झाडाखाली एक कोणी पीर बाबा होता, त्या पीर बाबाच्या दर्ग्याच्या बाजूला जाऊन तिथे बोकड कापलं आणि बोकड कापून त्या ठिकाणी त्यांनी पूजा केली. तर आपले कार्यकर्ते आपल्याला माहीत आहे, हा जो प्राध्यापक होता हा भाषणं देत असेल माझ्यासारखा. तर त्यांनी पाहिलं की हा भाषणं देतो बाबासाहेबांच्या नावावर आणि इकडे बोकड कापतो. तर त्या ठिकाणी ते गेले कार्यकर्ते, त्यांनी त्याला प्रश्न विचारला की का हो, तुम्ही तर इथे मोठे मोठे भाषणं देता, पुरोगामीपणाचा आव आणता, आणि तुम्ही आता बोकड कापलं आपल्या बायकोच्या सोबत. तो प्राध्यापक राहिला बाजूला आणि त्याची बायको आली पुढे, तिने साडी खोचली. तू कोण रे म्हणे आम्हाला सांगणारा, आम्हाला वाटेल ते करू, तू कोण आमच्या खाजगी कार्यक्रमामध्ये दखल देणारा, अमुक तमुक. ती उखडली. अशी स्थिती आहे. तर हा प्राध्यापक राहिला बाजूला, ती बाईच पुढे झाली प्राध्यापकाच्या पुढे. तर हे जे प्रकार आहेत, हे प्रकार आपल्याला टाळता आले पाहिजे किंवा याच्यापासून आपण दूर राहिलो पाहिजे. हे प्रबोधन आपल्याला करावं लागेल. माझी आपणा सर्वांना या महिला संमेलनाच्या संदर्भातून एक विनंती आहे की आपण आता नेतृत्व करायला शिकलं पाहिजे, पुढे आलं पाहिजे आणि तुमच्यामधून काही चांगल्या उमेदवारसुद्धा आम्हाला आवश्यक आहे. आता निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत. येत्या 1.5 महिन्यामध्ये निवडणूक होऊ घातलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. मी आधीच सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत आपण इन्क्लुझिव्ह विचार करत नव्हतो, सर्वांना समावेशक घ्या असा विचार करत नव्हतो. काही ठिकाणी फील्डमध्ये जाऊन प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून आपण आंदोलन करावं अशी पण भूमिका आपण घेतली नव्हती. पण आता बहुजन समाज पक्षाने काही गोष्टीवरती अगदी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. पहिली भूमिका ही आहे की ओबीसींची जनगणना झाली पाहिजे. ओबीसींची जनगणना झाली पाहिजे, कारण ओबीसींची जनगणना झाली तरच ओबीसींना किती ओबीसी आहेत भारतामध्ये, त्यांची टक्केवारी किती, त्यांचं शैक्षणिक मागासलेपण किती, त्यांचं आर्थिक मागासलेपण किती, त्यांना नोकऱ्या मिळतात की नाही, त्यांना उच्च शिक्षण मिळते की नाही हे कळेल. परंतु हे झालेलं नाही. त्याच्यामध्ये ओबीसी महिलांचा समावेश आहे, म्हणून हे मी आपल्याला सांगत आहे. तर जनगणना झाली पाहिजे हा पहिला मुद्दा आपल्या पार्टीने घेतलेला आहे. दुसरा मुद्दा आपण घेतलेला आहे स्वतंत्र विदर्भ. या स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरती
आपण सर्व जनमत तयार करत आहोत आणि रस्त्यावरती उतरून आपण आंदोलन करत आहोत। ओबीसींची जनगणना झाली पाहिजे असा आपला बहुजन समाज पक्षाचा विचार आहे। याला विरोध करणारे कोण आहेत? काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी। कारण ओबीसींची जर जनगणना झाली तर ओबीसी यांना कळेल की आपण किती आहोत, ओबीसी एकत्र येतील आणि सत्ता प्राप्त करतील, मग आम्हाला कोण विचारणार? म्हणून काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष जनगणनेला विरोध करत आहे। आम्ही स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्याला समर्थन दिलेलं आहे। विदर्भाच्या मुद्द्यावरती काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि मनसे हे विदर्भाच्या मुद्द्यावरती विरोध करत आहेत आणि आम्ही त्याला समर्थन देत आहोत। कारण आम्हाला माहिती आहे की स्वतंत्र विदर्भ झाला तर विदर्भातील मागासवर्गीय, विदर्भातील आदिवासी, विदर्भातील ओबीसी या सर्वांना न्याय मिळणार आहे आणि इथल्या महिलांना सुद्धा न्याय मिळणार आहे। म्हणून पश्चिम महाराष्ट्रातले स्वार्थी नेते विदर्भाला होऊ देत नाही, विदर्भाच्या मुद्द्यावरती मूग गिळून बसलेले आहेत। म्हणून बहुजन समाज पक्षाने विदर्भाला समर्थन दिलेलं आहे। हे मुद्दे घेऊन आता आपल्याला पुढे यायचं आहे आणि म्हणून हे मुद्दे घेऊन आपण यावं, महिलांनी पुढे यावं, महिलांनी नेतृत्व करावं। आम्हाला काही ठिकाणी उमेदवार म्हणून महिलांची देखील आवश्यकता आहे। फक्त म्हणजे महिला ज्या आहेत ह्या फक्त आपल्या सोबतच काम करतील, आपल्या सोबत फक्त आंदोलनच करतील किंवा पुरुषांच्या मागे राहतील, फार तर बरोबरीने राहतील असं नव्हे, तर महिलांनी पुढे जाऊन नेतृत्व करावं, उमेदवारी करावी असं आम्हाला वाटतं। आणि यासाठी आपल्या या बहुजन महिला संमेलनातून हा विचार आपल्या महिलांच्या पर्यंत जाईल। ज्या महिलांना आतापर्यंत कोणी विचारलं नाही किंवा ज्या महिलांना काँग्रेस पक्षामध्ये स्थान मिळालं नाही, ज्या महिलांना भारतीय जनता पक्षामध्ये स्थान मिळालं नाही, अशा सर्व महिलांना आम्ही आमच्याकडे घेणार आहोत। आमच्यासोबत त्या येतील। आम्ही कुठल्याही जातीपातीचा विचार करणार नाही, मागासवर्गीय आहे की नाही याचा विचार करणार नाही। सर्व जाती धर्माच्या, मुस्लिम समाजाच्या, आदिवासी समाजाच्या, भटक्या विमुक्त समाजाच्या, हलवा समाजाच्या या सर्व महिलांना भारतीय बहुजन समाज पार्टी सोबत घेऊन जाणार आहे। आणि म्हणून आपण सर्व महिलांनी आता कंबर कसली पाहिजे आणि येत्या निवडणुकीमध्ये आपण खंबीरपणे या बहुजन समाज पक्षाच्या पाठीशी उभे राहून आपली ताकद दाखवून दिली पाहिजे आणि येत्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला आपण निवडून दिलं पाहिजे असं आवाहन मी या प्रसंगी करतो। आज आपण महिला संमेलन भरवत आहोत। महिला संमेलनाचा उद्देश काय? महिला संमेलनाचा उद्देश म्हटलं तर महिलांना अधिकार कोणी दिलेला आहे? आज आपण पाहिलं तर महापुरुषांचा संघर्ष, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा आणि शाहूजी महाराजांचा संघर्ष हा 75 वर्षाचा संघर्ष होता। त्यांनी स्त्रियांना अधिकार दिले, शेतकऱ्यांना सुद्धा अधिकार दिले। आज आपण महाराष्ट्रात पाहिलं त्याप्रमाणे बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आणि संविधान स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व न्यायाच्या आधारावर लिहिलं। आज आपण आपल्या देशाला पाहिलं तर स्त्रियांना अधिकार नसते तर ह्या देशाची प्रधानमंत्री इंदिरा गांधी झाली नसती। गडचिरोली जिल्ह्यामध्ये, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आदिवासी संमेलन आपण आतापर्यंत मी पाहिलं, मी 97 पासून काम करत आहे, पण मी अजूनपर्यंत असे संमेलन आणि एवढी उपस्थिती कधीच पाहिलेली नाही। आणि हे श्रेय माने साहेबांना जातो। आज आपण हा आमच्या मतदाता, आमचे म्हणजे महिला असेल, जेंट्स असेल, जागृत झालेला आहे। याचं कारण म्हणजे माने साहेब आहेत। आणि वेळ भरपूर झालेला, मी जास्त बोलणार नाही आणि मी तुमच्या समोर एवढंच सांगतो की आपल्याकडे वेळ कमी आहे। महिला आणि पुरुषांनी एकत्र होऊन, समतामध्ये सर्वात मोठी ताकद असते, सर्व आपण एकत्र होऊन विधानसभेचा चुनाव आपल्या समोर आहे। दक्षिण पश्चिम मधून आपला आमदार कसा येईल यासाठी सर्वांनी एकत्र राहून आपल्याला काम करावा, हीच मी या प्रसंगी सर्वांकडून अपेक्षा ठेवतो आणि आपल्या वाणीला विराम देतो। इथंच थांबतो। जय भीम, जय भारत, जय विदर्भ। काय होतं चळवळीमध्ये, राजकीय पक्षामध्ये, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये, सकारात्मक वातावरणामध्ये, चांगल्या परिस्थितीमध्ये जर पक्षाचं काम वाढत असेल तर कार्यकर्त्यांनाही काम करायला आनंद वाटतो आणि त्याचं दर्शन आपल्याला पुरुष असो महिला असो हे यांच्या सर्वांमध्ये, या सर्व जिल्ह्यामध्ये आढळते। थोडाफार त्रास होतो, पण त्रास सहन नाही केला तर मग काम वाढायचं कसं, हाही देखील प्रकार आपण लक्षात घ्यायला हवा।
महापुरुषांच्या चळवळी आपण मानतो, पण महापुरुषांनी चळवळी वाढवण्यासाठी मग रमाईचा त्याग असेल, सावित्रीची झुंज असेल, आम्हाला हे सगळं लक्षात घेतल्यानंतर आपला त्याग, आपलं काय करतो ते फार लहानसहान वाटतं. म्हणजे बाबासाहेबांचा संसार रमाईनं कसं चालवावा आणि तो संसार चालवण्याची पद्धत म्हटल्यावर मला तर खेडेगावातील एक आई, म्हातारी आई आपल्या पोराला पत्र लिहिते. मुंबई पुण्याला गेलेला पोरगा असतं आणि मग ते आपल्या पत्रातून लिहिते की त्याला म्हणावं, तुझा वडील फार आजारी आहे, डॉक्टरकडे नेला होता, गुण काय आला नाही, पैसे लागत आहेत पण काही तेवढे नाहीत. असं सगळं ती लिहिते आणि शेवटी मग प्रत्येक वेळेला लिहिते की एवढं असलं तरी तू काय आमची काळजी करू नकोस. मग बहिणीविषयी लिहील, जावेविषयी लिहील, नणंदविषयी लिहील, सगळ्या घरातल्या अडीअडचणीविषयी लिहील आणि मग सगळ्यात शेवटी तेच, एवढं जरी असलं तरी तू काय आमची काळजी करू नको. आणि एवढं सगळं लिहिल्यानंतर जे लिहिणारं पोरगं असतं, कारण पूर्वी गावाला सांगायचे पत्र कुणाला तरी लिहायला, गावातली शिकलेली पोरं किंवा मास्तर असायचे, त्यांना ते सांगायचे पत्र लिहायला. आणि मग ती म्हातारी एवढं सांगून सांगून कंटाळते आणि शेवटी म्हणते की कशाला लिहितोस एवढं सगळं, लिहिण्यापेक्षा फक्त पत्ताच टाक, फक्त पत्ताच टाक आणि रिकामच पोस्ट कार्ड डब्यात टाकून दे, पोस्टात टाकून दे, त्याला मिळेल आणि त्याला काय समजायचं आहे तो समजेल. कथा लहान आहे पण आपल्या चळवळीमध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. पुरुषांच्या संबंधानं, महिलांच्या संबंधानं, त्यांच्या सहभागाच्या संबंधानं. पण प्रत्येक चळवळीमध्ये आपल्या महापुरुषांनी, मग त्या बहुजन समाजाच्या कोणत्याही समाजाच्या चळवळी असोत, मराठा समाजामध्ये मराठा समाजातल्या महिलांनी शिकू नये हे त्यांनाही लागू होतं, हे काय आम्हालाच लागू नव्हतं. विठ्ठलरामजी शिंदेची बहीण जनाक्का, तिचा पती वारला आणि ही मराठा समाजातील बाई पती निधनानंतर सती जायला निघाली. आणि सती जायला निघाल्यानंतर विठ्ठलरामजी शिंदे हे जरी काँग्रेसचे होते तरी समाजसुधारक, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न नावाचं एक त्यांचं पुस्तक आहे, ते एक बऱ्यापैकी पुस्तक मानलं जातं. ते विठ्ठलरामजी शिंदे जनाक्काला म्हणाले, अक्का पती तर निघून गेला, तू सती जाऊन काय मिळवेल तुला, त्यापेक्षा तू थोडंफार शिक आणि आपल्या महिलांना शिकवण्याचं काम कर. 1905 या दरम्यानची ही घटना आहे, 5. आणि जनाक्का मग पुण्यामधल्या अहिल्याश्रमामध्ये प्रवेश घ्यायला जाते. आता ही बाई मराठा समाजातली आणि तिला प्रवेशाला विचारलं जातं की तू कोणत्या जातीची, आणि ते म्हणते मी मराठा जातीची. आणि मग हेडमास्टर सांगतो की तुला प्रवेश नाही. आता प्रवेश नाकारणारा मास्तर नंतर शिक्षण महर्षी झाले धोंडो केशव कर्वे, म्हणजे हेडमास्टर होते धोंडो केशव कर्वे. अर्थ काय, 1905 साली मराठा बाईनं शिकायचं नाही. आणि जेव्हा मराठा बाईनं शिकायचं नाही तेव्हा आदिवासी असेल,
कुणबी असेल, माळी असेल, शिंपी असेल, बहुजन समाजाच्या कोणत्याही जाती धर्माची असेल, त्यांनी शिकायचं नाही हे ठरलेलंच होतं. कारण आपल्या भारतातल्या महिलांचं मूळ, दुःखाचं मूळ हे इथल्या धर्मामध्ये आहे, इथल्या धर्मग्रंथामध्ये आहे. आणि मी एकदा सोलापूरला त्या वडार महिलांच्या शिबिराला गेलो आणि मी त्यांना सहज विचारलं की तुम्ही अशी पूर्ण चोळी का घालत नाही, कार्यकर्त्याला विचारलं काय कारण आहे. आणि त्यांनी कारण सांगितलं की म्हणे त्या आपल्या सीतामाईला त्या हरणाच्या कातडाची चोळी नाही मिळाली. सीताबाईला हरणाच्या कातड्याची चोळी नाही मिळाली, तेव्हापासून वडाराच्या स्त्रियांनी चोळी घालणं बंद केलं. आता म्हटलं ती सीताबाई ती कोण काय, ती काही थोडीच वडार बेलदार होती. असली तर, आता हाय की नाही तो दुसरा भाग, पण समजा असलीच तर ती काही वडार बेलदारी नव्हती का तेव्हा तिला चोळी नाही मिळाली म्हणून तुम्ही. पण पाळायचं खालच्या जातीनं, धर्म, रीतिरिवाज, चालीरीती हे पाळायचं खालच्या वर्गानं. आपल्याकडच्या खेडेगावातल्या महिला अजूनही एखादं पोरगं वारंवार परीक्षेला बसलं, नापास झालं की त्या आईला फार वाईट वाटतं आणि ती आई त्या पोराच्या नावानं खडे फोडते. खडे फोडते म्हणजे समजलं ना तुम्हाला, त्याचा उद्धार करत असते. आणि मग शेवटी वैतागून ती आपल्या नशिबाला दोष देते, माझं नशीबच फुटकं. म्हणजे ती सटवी नावाची बाई काही रात्री येते आणि त्या पोराचं काहीतरी ते भविष्य लिहिते, त्याच्यामध्ये तू अडकला नाहीस, सापडला नाहीस आणि म्हणून तू शिकला नाहीस. आता हे दलित, आदिवासी, ओबीसी महिलामध्ये आहे, पण वरच्या थरातल्या महिलात नाही. कारण असं की रूढी परंपरा, धर्म असली जी काही जोखड असतं, ओझं असतं, ते खालच्या वर्गाने व्हायचं असतं, वरच्या वर्गानं नाही. उदाहरणार्थ आता छायाताई आमच्या धनगर समाजातील आहेत आणि धनगर समाजाचं आराध्य दैवत म्हणजे खंडोबा, खंडोबा किंवा ज्योतिबा. आता खंडोबा हा खरं तर बळीराजाचा सरदार, ज्योतिबा हा बळीराजाचा सरदार. हे काही देव नव्हते, देवासारखी माणसं कदाचित म्हणून देव झाले असतील. हे बळीराजाचे सरदार, ते महात्मा फुल्याने लिहून ठेवलं आहे सगळं. पण आता त्या खंडोबाला दरवर्षी जत्रा भरते आणि मग वाघ्या मुरळी सोडतो आपण. वाघ्या मुरळी म्हणजे एखाद्या आपल्या तरुण मुलीचं तिच्याबरोबर लग्न, तर देवाबरोबर लग्न. मग त्या कुणाच्या असतात? त्या महार, मातंग, चर्मकार, वडार अशाच खालच्या आदिवासी, ज्याला जोगीन म्हणतात आंध्र प्रदेशात, यल्लाम्मा, हे आमच्याच समाजातल्या, खालच्या समाजातल्या. म्हणजे ज्या देवाच्या नावानं आपण उद्धार करतो त्या देवाला आमच्या समाजाच्या पोरी का चालतात हा कधी आपण प्रश्न डोक्यात नाही आणत. ठीक आहे, आपण नागपूरमध्ये आलो, मुंबईमध्ये आलो, पुण्यामध्ये आलो, शहरामध्ये आलो म्हणून आपण त्यातून सुटलो. बाबासाहेबांनी सांगितलं खेडी सोडा, शहराकडे जा, म्हणून आपण सुटलो. पण आपले आई बहिणी, नातेवाईक, पै पाहुणे आहेतच ना अजून खेड्यापाड्यात, त्यांना भोगावंच लागतं. याचं कारण असं की आपल्यावरती ओझं जे आहे, जातीचं, धर्माचं, रूढी परंपरेचं, बंधनाचं, कुटुंब व्यवस्थेचं, ही सगळी बंधनं आपल्यावरती असल्यामुळं आमच्या महिलांना डबल त्रास आहे. जातीच्या नावानं होणारा एक त्रास आणि महिला म्हणून होणारा दुसरा त्रास. काल आदिवासी संमेलन होतं त्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि तिथं आदिवासी महिला स्टेजवर आपण भरपूर बसवल्या. त्यांच्या गळ्यामध्ये बॅच होते, बॅच. तर मी सहज कुतूहलाने विचारलं ते बॅच कसले आहेत? तर ते म्हणाले आमची एक संघटना आहे, महिला संघटना आहे, की ज्या ज्या ठिकाणी दलित, आदिवासी महिलेवरती अन्याय अत्याचार होतात
तेव्हा त्या ठिकाणी त्या महिला धावून जातात. आता अशा संघटनेची गरज त्यांना का पडावी? का तर मधल्या कालखंडामध्ये दलित आदिवासी महिलावरचे अन्याय अत्याचार एवढ्या प्रमाणात वाढले की त्याला काही मर्यादा नव्हती. आणि म्हणून जेव्हा आम्ही बहुजन समाजाच्या मुक्तीची चळवळ चालवतो, राजकारण करतो, तेव्हा त्या आंदोलनामध्ये, त्या पक्षामध्ये पुरुषांच्या सोबतीनं महिला या जर त्या आंदोलनात सहभागी झाल्या तर त्या आंदोलनाला एक डबल प्रकारची ताकद मिळते, शक्ती मिळते. आणि म्हणून महात्मा फुले असतील, त्यांच्या तालमीत तयार झालेल्या सावित्रीबाई असतील, त्यांच्या तालमीत तयार झालेल्या फातिमा शेख असतील, या सगळ्या महिला फुल्यांच्या काळामध्ये, फुल्यांच्या कमीत कमी त्या शाळाचं ओझं जे त्यांच्यावर असायचं. आता फुल्यांची शाळा चालायची कशी? तर ते पोरांनी शाळेत येऊ नये म्हणून उच्च जातीची लोक दादागिरी करायची. सावित्रीबाई फुलेवरती त्रास व्हायचा, मुलांच्यावरती त्रास व्हायचा. तर त्यावेळेला फुलेंचे सहकारी मातंग समाजातील वीर लहुजी वस्ताद साळवे, जे तालीम आणि पहिलवानकी याच्यामध्ये मुत्सद्दी होते, वासुदेव बळवंत फडके आणि बाल गंगाधर टिळक हे सुद्धा तालमीतले पैलवानकीचे प्रकार त्या मातंग समाजातील माणसाकडून शिकायचे. तर तेच संरक्षण देत होते फुल्याच्या शाळेला. फुल्यांची शाळा उद्ध्वस्त करू नये, कुणी काही करू नये. आणि फुल्यासारखाच एक माणूस केरळामध्ये होता, त्यानंही महिलासाठी, अस्पृश्यासाठी शाळा काढली. त्याला तिथल्या उच्च जातीतल्या लोकांनी आग लावली होती. फुल्यांच्या शाळेबाबत तसं घडलं नाही, कारण फुल्यांच्या शाळेला मारामांगाचं संरक्षण होतं आणि ते मातंग असे होते, ते मजबूत होते. मग सावित्रीबाई असेल, फातिमाताई शेख असेल, आणखी ज्या महिला यांच्या शाळेमध्ये तयार झाल्या, त्यातली एक मुक्ता नावाची मुलगी, तिचं नाव मुक्ता साळवे. आणि त्या मुक्ता साळवेने एक निबंध लिहिलेला आहे. खरं म्हणजे आपण आता पुढच्या महिला संमेलनामध्ये त्याची कॉपी काढा, झेरॉक्स काढा आणि वाटा, कारण ते सगळ्यांना मिळतंच वाचायला असं नाही. आणि त्या मुक्ता साळवेनं एक निबंध लिहिला 9 वर्षाची असताना, मातंग समाजातील मुक्ता. आणि त्या निबंधामध्ये ती ईश्वराला विचारते की आमची अशी अवस्था का? आम्ही एवढ्या वाईट अवस्थेला का? आम्ही एवढे शोषणाचे बळी का? अशा प्रकारचे 9 वर्षाची मुक्ता आपल्या निबंधामध्ये प्रश्न विचारते. तर मुक्ताच्या डोक्यात हे असं काय येतं? तर मुक्ता ही फुल्यांच्या शाळेत शिकत होती. आणि फुल्यांच्या शाळेत शिकत असल्यामुळं सामाजिक जाणीवा तयार होतात. आता हेच दुसऱ्या मुलीच्या डोक्यामध्ये येणार नाही. त्यामुळं कोणत्या प्रकारचं शिक्षण आपल्या मुलाबाळांना, कुटुंबातील माणसांना मिळतं याच्यावरती देखील बरंचसं अवलंबून राहतं. म्हणून एखादी मुक्ता तयार होते. आणि मग फुल्यांच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या काळात, शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या काळात नागपूरला हजारोच्या संख्येनं महिला जमायच्या, धर्मांतराच्या वेळेला होत्या. नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहाला, दादासाहेब गायकवाडाच्या भूमिहीन सत्याग्रह आंदोलनामध्ये काही महिलांची बाळंतपणंसुद्धा जेलमध्ये झालेली आहे. त्यामुळे आंबेडकरी चळवळीमध्ये, आपल्या मुवमेंटमध्ये महिलांनी सक्रिय राहावं असा सातत्याने प्रयत्न केला जातो. मध्ये पॅन्थरच्या कालखंडामध्ये थोडंफार स्थिरावलं होतं महाराष्ट्रामध्ये, कारण पॅन्थरचं रूप एक वेगळं असल्यामुळं महिलांचा समावेश करता आला नाही. पण खऱ्या अर्थानं स्त्री सबलीकरणाची प्रक्रिया ही काही इंदिरा गांधी किंवा काँग्रेसची भूमिका नाही, ती फुले आंबेडकरांची भूमिका आहे. आमच्या आज सगळ्या काम करणाऱ्या महिला, ज्या बाळंतपणामध्ये भरपगारी रजा मिळते आपणाला,
ती सुद्धा बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री होते इंग्रजाच्या काळात, तेव्हा ती बाबासाहेबांनी केलेली तरतूद आहे. मग याचा फायदा काही दलिताच्याच महिलेला होतो असं नाही, आदिवासीच महिलेला होतो असं नाही, ब्राह्मण महिला देखील बाळत होते, मराठा होते, त्या सगळ्याच महिलांना मिळतो. ही बाबासाहेबाची मेहरबानी आहे, कुठल्या गांधी नेहरूची मेहरबानी नाही. एवढंच कशाला, आता आपण सगळे नवऱ्याच्या संपत्तीमध्ये अधिकार मागतो, कुटुंबामध्ये हक्क मागतो, हेही बाबासाहेबाची देण आहे. त्यांनी जर हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून महिलांचे अधिकार जर सुरक्षित केले नसते तर सध्या भारतात असलेल्या महिलांना तेवढे अधिकार कधीही प्राप्त झाले नव्हते. बाबासाहेबांनी ते करू नये म्हणून वाटेल ते प्रयत्न केले. महिलांचे मोर्चे काढले होते दिल्लीला. बाबासाहेब हार्डिंग एव्हेन्यू बंगल्यामध्ये राहत होते आणि त्या बंगल्यावरती महिलांचे मोर्चे गेले. पण त्यावेळेला हिंदू धर्मशास्त्राचा गाढा अभ्यासक महामहोपाध्याय PV काणे, ज्याचं हिंदू धर्मशास्त्र नावाचे मोठमोठे खंड आहेत, तो सुद्धा बाबासाहेबाच्या बाजूने उभं राहिला आणि म्हणाला, बाबासाहेब तुम्ही जे हे महिलांच्यासाठी अधिकाराची लढाई लढताय ती आपल्या भारताच्या देशाच्या महिलाच्या इतिहासातील एक सगळ्यात मोठी लढाई ठरणार आहे. आणि बाबासाहेबांनी ती लढली, प्राणपणानं लढली, राजीनामा दिला. पण त्याच वेळेला नेहरूला काँग्रेसवाले म्हणाले की नेहरू तुम्ही 1951-52ची लोकसभा निवडणूक आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलाविषयी बोलायचं नाही. आणि नेहरू नाही बोलले. राजेंद्र प्रसादांनी पत्र लिहिलं आहे की हिंदू कोड बिल पासच होता कामा नये. आणि बाबासाहेब म्हणाले ते पास जर होत नसेल तर मी तुमच्या मंत्रिमंडळात राहत नाही. कारण बाबासाहेबाचा त्याचा आधार काय आहे? आधार असा होता की या देशाची घटना समतेवरती आधारित आहे आणि जर देशाची घटना समतेवरती आधारित आहे तर समाज विषमतेवरती आधारित नसला पाहिजे. आणि समाज विषमतेवरती आधारित जर करायचा नसेल तर स्त्री पुरुषामधील विषमता ही मिटवायला पाहिजे. आणि ती मिटवल्याशिवाय समतेच्या तत्वाला काही अर्थ नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी तिचा पाठपुरावा केला. कान्शीरामजीच्या काळात ही महिला आपल्या आंदोलनात मोठ्या संख्येनं होत्या. त्याचाच भाग म्हणून बहनजी त्याच आंदोलनातून पुढं आल्या. मधल्या काळात महाराष्ट्रामध्ये आपल्याला महिला जोडण्यामध्ये काही कारणामुळे अपयश आलं असेल तर त्या सगळ्या अपयशाची भरपाई आपण आता करायची. आणि येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये महिलाही तेवढ्याच संख्येनं आहेत, मतदार म्हणूनही आहेत, समाज घटकही म्हणून आहेत. आणि म्हणून आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी जसं तुम्हाला म्हणालो की एका विधानसभेचे झोन बनवा आणि त्या झोनमध्ये 10-10 महिलांच्या टीम बनवा. तुम्ही आता ते केलेलं असेल अशी माझी अपेक्षा आहे. कारण त्याच्यानंतर तुमची पुन्हा समीक्षा झाली नाही. एकदाच समीक्षा झाली पण केले नसतील तर 10-10 महिलांचे समूह बनवा आणि घरोघरी प्रचार मोहीम राबवण्याची पुढची तंत्र मी तुम्हाला सांगून देईन. एकदा तुमच्या टीम तयार ठेवा. कारण महिलांच्या माध्यमातून निवडणुकीचा प्रचार फार प्रभावीपणानं राबवता येतो. तो राबवण्यासाठी आपण आपली यंत्रणा उभी केली पाहिजे. एवढंच सांगून येणाऱ्या दिवसामध्ये चांगल्या सर्व प्रकारच्या पद्धतीनं आपण पुरुष असो महिला असोत आपण आपल्या पक्षाच्या राजकीय यशासाठी तन मन धनानं सर्वांनी अर्पित करून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला जो कोणी उमेदवार असेल, निशाणी तर एकच आहे, हत्ती कॉमन आहे, हत्तीला काही अडचण नाही, पेपरातून काहीही येऊ द्या पण हत्तीला काही अडचण नाही. आणि हत्ती दिसायला काय आमच्या म्हाताऱ्या बाईला पण दिसेल, म्हणजे डोळे कमी नजर झालेल्या बाईला सुद्धा हत्ती दिसल्यासारखा प्राणी आहे. तेव्हा त्यांनाही हे घरोघरी जाऊन समजावून सांगा. आता आपला प्रचारावरती भर सभा संमेलनावरती कमी राहील, डोअर टू डोअर, कॉन्टॅक्ट टू कॉन्टॅक्ट अशा प्रकारचा वाढला पाहिजे.
मग त्याच्यासाठी महिलांनी स्वतंत्र कार्यक्रम, कारण नुसत्या राजकीय सभेच्या माध्यमातून महिलांना एकत्रित आणणं कठीण आहे. तेव्हा तुम्ही अशी काहीतरी कारणं शोधा, असे काहीतरी मार्ग शोधा जेणेकरून तुम्हाला महिलांना एकत्रित करता येईल. अन्यथा नुसत्या सभा आणि संमेलनं याच्यावरती महिलांना एकत्रित करण्याचे मार्ग हे फार मर्यादित असतात, कमी पडतात. तेव्हा दुसऱ्या काही प्रकारचे मार्ग शोधा आणि त्या माध्यमातून संघटित होऊन येणाऱ्या महिना दीड महिन्याच्या कालखंडामध्ये अत्यंत जोमानं, प्रामाणिकपणानं, झोकून देऊन आपण काम करा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि फार उशीर झाला म्हणून आता फार न बोलता आपली माफी मागून या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत.